मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर एखादा उपवास जवळ आला, महाशिवरात्री जवळ आली, एकादशी जवळ आली की घरातील लहान मुलं खूप खुश असतात, म्हणजे कारण त्यांना मोठ्यांच्या सोबतच साबुदाण्याची खिचडी किंवा उपवासाचे बाकी पदार्थ खायला मिळणार असतात। उपवासाचे पदार्थ आपण असं नेहमी बनवत नाही, त्यामुळे लहान मुलं खूप खुश असतात। तर आजही मी महाशिवरात्री विशेष उपवासाची थाळी बनवणार आहे। चला तर मग सुरू करूया। साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता। त्यासाठी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलंय, 2-3 चमचे हिरव्या मिरच्याचं वाटण घेतलंय। या हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत, त्यामुळे मी जास्त घेतलंय। 2 उकडून साल काढून घेतलेले बटाटे घेतले आहेत। इथे मी पापड सुद्धा तळणार आहे आणि रताळी सुद्धा आपल्याला शिजवायची आहेत। चवीपुरतं मीठ घेतलंय आणि या मिरच्या मी तोंडी लावणीसाठी तळणार आहे। मिरच्या अशी मधून मी चीर पाडून घेतली आहे, म्हणजे मिरच्या तेलात टाकल्यानंतर फुटणार नाहीत। तर सगळ्यात आधी आपल्याला रताळे शिजवून घ्यायचे आहेत। तर यासाठी मी रताळे स्वच्छ धुवून घेतले आहेत। रताळे मी कुकरमध्ये शिजवणार आहे। तर कुकरमध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचे आहे। तर 2 ग्लास पाण्यामध्ये आपले रताळे अगदी छान शिजतात। कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आपल्याला मंद गॅसवरती कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे। जास्त मोठा गॅस ठेवला तर शिट्या पटपट होतात आणि रताळे व्यवस्थित शिजत नाहीत। तर माझ्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड झालाय, तर मी एकदा उघडून बघते की आपले रताळे शिजलेत की नाहीये। तर एकदा 1 चमचा टोचवून बघायचा आहे की रताळे शिजलेत की नाहीत। माझे रताळे एकदम मऊ शिजलेले आहेत। यानंतर मी पापड तळणार आहे। त्यासाठी कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घातलंय। तेल जास्त घालायचं नाहीये, म्हणजे पापड तळण्यासाठी तेल जास्त घालण्याची गरज नाहीये। तेल गरम झालं की याच्यामध्ये साबुदाणा आणि बटाट्याचे पापड घालून छान अगदी दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे आहेत। पापड तळून झाले की हे सगळे पापड हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे, म्हणजे ते नरम पडणार नाहीत। तर माझे सगळे पापड तळून झालेले आहेत। तर यानंतर या राहिलेल्या तेलामध्ये मी तोंडी लावणीसाठीच्या मिरच्या तळून घेणार आहे। तर पापड तळून राहिलेलं शिल्लक राहिलेलं तेल आहे ना, त्याच्यामध्येच आपल्याला या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत। मिरच्या दोन्ही बाजूनी छान अशा तळून घ्यायच्या आहेत। तर मिरच्या तळून झालेल्या आहेत, एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे। तर मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्या की त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। तर लिंबामुळे आणि मिठामुळे मिरच्यांचा तिखटपणा कमी होतो आणि मिरच्या खायला सुद्धा खूप चांगल्या लागतात। यानंतर मी साबुदाण्याची खिचडी बनवून घेणार आहे। तर याच राहिलेल्या तेलामध्ये अर्धा चमचा जिरा घालायचा। तर कोणाकडे उपवासाला जिरा जर वापरत नसतील तर तुम्ही घालू नका। आमच्याकडे जिरा खातो आम्ही उपवासाला, म्हणून मी जिरा घातला आहे। आणि 3 चमचे हिरव्या मिरचीचं वाटण घातलेलं आहे। माझ्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत, त्यामुळे मी जास्त घातलंय। आणि उकडून साल काढून घेतलेल्या बटाट्याचे तुकडे करून मी याच्यामध्ये घालते। तर बटाटा उकडूनच घ्यायचा आहे, त्यामुळे साबुदाण्याच्या खिचडीला खूप छान चव येते। बटाटा जर कच्चा चिरून घातला तर त्याची वेगळी चव लागते, पण उकडलेल्या बटाट्याची खूप छान चव येते। मिरची आणि बटाटा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। बटाटा छान परतला की त्याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे। साबुदाणा घातला की त्याच्यावरती लगेच शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। इथे मी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घालते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट कमी जास्त करू शकता। आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून साबुदाणा आणि बटाटा सोबत एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। छान हलवून घ्यायचं आहे, म्हणजे बटाटा आणि साबुदाणा खाली चिकटणार नाही। तर छान मिक्स करून घेतल्यानंतर मी याला एक झाकण ठेवून 2 मिनिटं एक वाफ काढून घेणार आहे, म्हणजे आपला साबुदाणा सगळीकडून छान शिजेल, कच्चा राहणार नाही। तर याच्यावरती मी आता झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढणार आहे। तर आता आपला साबुदाणा छान शिजलेला आहे। आपली मोकळी अशी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। तर आपण आता सर्व करूया। तर मी साबुदाण्याची खिचडी बनवली आहे। त्यासोबतच मी 1 वाटी दही घेणार आहे।
1 वाटी दूध घेऊन त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेले रताळे घालायचे आहेत. त्याच्यावरती थोडीशी साखर, थोडंसं तूप घालायचं आहे. सोबतच खाण्यासाठी केळी, तळलेले पापड, तळलेली मिरची, लिंबू घेणार आहे मी. आणि मी ताकसुद्धा बनवलेलं आहे घरी. ताकसुद्धा मी 1 ताकाचा ग्लाससुद्धा घेणार आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.